हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण इंडक्शन मशीन बद्दल एमसीक्यूचं डिस्कशन करणार आहे. अगेन या सेशनच्या मार्फत आपण पूर्ण इंडक्शन मशीनचं रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, आपण सेशनला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीन समोर आहे. द स्पीड विथ विच मॅग्नेटिक फील्ड ऑफ अन इंडक्शन मोटार रोटेट इज कॉल्ड एज. जी काही मॅग्नेटिक फील्ड असेल, जी काही मॅग्नेटिक फील्ड असेल इंडक्शन मशीन मधली, मग ती या ठिकाणी स्टेटरची असेल किंवा रोटरची असेल. मग स्टेटरची मॅग्नेटिक फील्ड असू द्या किंवा रोटरची मॅग्नेटिक फील्ड असू द्या, ऑलवेज या ठिकाणी रोटेट करते. कोणत्या स्पीडला? तर एनएस या स्पीडला. मग हे एनएस हे स्पीड म्हणजेच काय असतं? तर हे स्पीड म्हणजेच या ठिकाणी सिंक्रोनस स्पीड असतं. ओके, हे काय असतं? सिंक्रोनस स्पीड असतं, विच इज इक्वल टू 120 एफ डिवायडेड बाय पी. म्हणजे जे काही मॅग्नेटिक फील्डचं स्पीड असतं ते मॅग्नेटिक फील्डचं स्पीड किती असतं बघा? सिंक्रोनस स्पीड असतं, जे की 120 एफ डिवायडेड बाय पी. आता जी काही फील्ड आहे त्या फील्डची जी काही मॅग्नेट्यूड असते ती मॅग्नेट्यूड किती असते बघा? रिझल्टंट जो काही फायर आहे तो फायर इज इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ maximum, which is equal to 1.5 times of maximum flux in any phase. म्हणजे जो काही रिझल्टंट फ्लक्स आहे तो रिझल्टंट फ्लक्स एवढ्या मॅग्निट्यूडचा असतो आणि तो रोटेट काय करतो? तर या सिंक्रोनस स्पीडने या ठिकाणी रोटेट करत असतो. ओके, म्हणजे या केसमध्ये याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा? सिंक्रोनस स्पीड हे याचं करेक्ट आन्सर असेल. अगेन मॅग्नेटिक फील्ड कोणाकोणाची असू शकते? तर 3 फेज इंडक्शन मोटर मध्ये स्टेटरची मॅग्नेटिक फील्ड असू शकते आणि रोटरची मॅग्नेटिक फील्ड असू शकते. आणि ह्या दोन्ही ज्या काही फील्ड आहेत त्या फील्ड काय करतात बघा? सेम स्पीडने रोटेट करतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. विच ऑफ द स्टेटमेंट इज आर करेक्ट रिगार्डिंग रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोडक्शन इन 3 फेज इंडक्शन मशीन. मग त्याच्यापैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ रिजल्टंट फ्लक्स इन द एअर गॅप डिपेंड्स अपॉन द फेज सिक्वेन्स. हे स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. जर या ठिकाणी फेज सिक्वेन्स आपण चेंज केला तर जे काही डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ द रिजल्टंट फ्लक्स आहे ती काय होईल? चेंज होईल. रिजल्टंट फ्लक्स ऑफ कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड इज प्रोड्युस्ड इन द एअर गॅप ऑफ द मोटर. हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण रिजल्टंट फ्लक्स जो काय असेल तो फाय आर इज इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ फाय एम आहे, जो की या ठिकाणी कॉन्स्टंट मॅग्नेट्यूडचा आहे. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज नॉट सेम ॲज दॅट ऑफ द सप्लाय फ्रिक्वेन्सी. आता जी काही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड या फील्डची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी काय आहे? तर सप्लाय फ्रिक्वेन्सी असते, विच इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल 50 हर्ट्झ सप्लाय असेल तर ही 50 हर्ट्झ सप्लाय फ्रिक्वेन्सीची असते, कारण जी काही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे ती या ठिकाणी एनएस इज इक्वल टू 120 एफ डिवायडेड बाय पी या स्पीड रोटेट करते. मग हे एनएस जर या ठिकाणी सिंक्रोनस स्पीड असेल तर या ठिकाणी जो काही एफ आहे तो एफ आपण काय घेतो बघा? 50 हर्ट्झ घेतो, जो या ठिकाणी सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची जी काही फ्रिक्वेन्सी असेल ती फ्रिक्वेन्सी काय असते? ऑलवेज सप्लाय फ्रिक्वेन्सी असते, पण या ठिकाणी नॉट द सेम ॲज दॅट ऑफ सप्लाय फ्रिक्वेन्सी दिलेला आहे. म्हणजे हे जे काही स्टेटमेंट 3 आहे ते स्टेटमेंट 3 काय बघा? या ठिकाणी गलत आहे. अगेन जी काही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड साठी कोणत्या कोणत्या कंडिशन आहेत? तर जी काही वाइंडिंग आहे ती वाइंडिंग या ठिकाणी फिजिकली डिस्प्लेस्ड बाय जे पाय 120 डिग्री इलेक्ट्रिकल, आणि जो काही या ठिकाणी आपण 3 फेज सप्लायचा करंट देणार आहोत तो करंट कसा असायला पाहिजे बघा? टाइमली डिस्प्लेस्ड बाय 120 डिग्री पाहिजे. या दोन जर कंडिशन सॅटिस्फाय असतील तर 3 फेज इंडक्शन मध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते. या केसमध्ये याचा करेक्ट आन्सर काय असेल? जे काही 1 आहे स्टेटमेंट नंबर आणि 2 आहे स्टेटमेंट नंबर ते करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर इन दिस केस. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. A 3-phase 4-pole 400 volt 50 hertz squirrel cage induction motor is operating at a slip of 0.02. The speed of the rotor flux in the mechanical radian per second sensed by the stationary observer is closest to. आता या ठिकाणी विचारलेले काय आहे बघा? जो काही रोटर फ्लक्स आहे, रोटर फ्लक्सचा स्पीड विथ रिस्पेक्ट टू स्टेशनरी ऑब्झर्वर, या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे या ठिकाणी ही गोष्ट कशाबद्दल विचारलेली आहे? यांनी रिलेटिव्ह स्पीड बद्दल हा कन्सेप्ट आहे. कशाबद्दल कन्सेप्ट आहे? तर रिलेटिव्ह स्पीड बद्दल हा कन्सेप्ट आहे. मग रिलेटिव्ह स्पीड कोणामधले यांनी विचारलेला आहे? जी काही रोटारचा फ्लक्स आहे, म्हणजे रोटारची फील्ड आहे
त्याचा विथ रिस्पेक्टिव्ह स्टेशनरी ऑब्झर्वर, हा स्टेशनरी आहे म्हणजे याचं जे काही स्पीड आहे ते स्पीड किती असेल बघा 0 असेल. आता रोटार फ्लक्स असू द्या, त्याचबरोबर स्टेटर फ्लक्स असू द्या. फ्लक्स म्हणजेच काय, एक प्रकारची फील्ड आहे. मी फर्स्ट एमसीक्यू मध्ये सांगितलं होतं, रोटर फ्लक्स असू द्या, रोटार फील्ड असू द्या, स्टेटर फील्ड असू द्या, फक्त आणि फक्त एका स्पीडने रोटेट करेल, त्याला आपण म्हणतो एनएस. मग एनएस काय असतं तर 120F डिवायडेड बाय पी. ही मशीन किती पोलची आहे, 4 पोलची मशीन आहे. फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्झ आहे. यासाठी स्टँडर्ड व्हॅल्यू येण्याची किती असते तर 1500 RPM. या स्पीडने काय करेल बघा, फील्ड रोटेट करेल. कोणाची, स्टेटरची करेल आणि रोटरची करेल. आता स्टेशनरी ऑब्झर्वर या केसमध्ये काय काय असू शकतं, एक तर या ठिकाणी स्टेटर हा मशीनचा स्टेशनरी पार्ट आहे, हाच एका ठिकाणी स्टेशनरी असू शकतो. बाकी याच्यामध्ये स्टेशनरी पार्ट कोणताही नाही आहे. म्हणजे रिलेटिव्ह स्पीड ऑफ रोटर फ्लक्स किती होईल तर 1500 मायनस स्टेशनरी म्हणजे 0 इज इक्वल टू 1500 RPM. हे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचं स्पीड दिसेल. पण हे कशामध्ये आपण कॅल्क्युलेट केलं तर RPM मध्ये या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं. आता या ठिकाणी 1500 हा ऑप्शन आहे, पण त्यांनी आपल्याला एक्झाम मध्ये विचारलेला आहे मेकॅनिकल रॅडियन पर सेकंड मध्ये स्पीड किती असेल. तर मेकॅनिकल रॅडियन मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. देअरफॉर आपल्याला मेकॅनिकल रॅडियन पण कन्वर्ट करायचं असेल तर ओमेगा इज इक्वल टू 2πn डिवायडेड बाय, जर आपण 60 केलं मग या ठिकाणी व्हॅल्यू ठेवा 2π इंटू 1500 RPM डिवायडेड बाय 60 करा. जर याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याकडे आन्सर येऊन जाईल 2π इंटू 1500 डिवायडेड बाय 60 केलं तर आपल्याकडे आन्सर येते बघा जे काही 157 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या केसमध्ये काय असेल बघा, या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल. 1500चं करेक्ट आन्सर असेल का, नसेल. याने विचारलेलं आहे रॅडियन पर सेकंड मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. 157 रॅडियन पर सेकंड इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीन समोर आहे. The speed of a rotating magnetic field of an 3-phase 50 Hz slip ring induction motor running at a speed of 960 RPM will be. आता या ठिकाणी अगेन रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड बद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड स्टेटरची असू द्या, रोटरची असू द्या, ऑलवेज या ठिकाणी NS या स्पीडने रोटेट करते, which is equal to 120F डिवायडेड बाय पोल असतात, 120F डिवायडेड बाय नंबर ऑफ पोल असतात. ओके, मग या ठिकाणी 50 हर्ट्झ ची मशीन आहे. इंडक्शन मोटर बद्दल या ठिकाणी पोल काय दिलेले आहेत का, नाहीत. जे काही येणार आहे ते येणार या ठिकाणी दिलेलं आहे 960 RPM. मग मशीन कोणती आहे, इंडक्शन मशीन आहे का, इंडक्शन जनरेटर का इंडक्शन मोटर आहे, तर या ठिकाणी इंडक्शन मोटर आहे. इंडक्शन मोटरची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय असतं तर जो काही येणार असेल तो येणार इज ऑलवेज लेस दॅन NS असतो. मग येणार ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे 960 आहे. यापेक्षा NS काय असायला पाहिजे, नक्कीच ग्रेटर असायला पाहिजे, पण क्लोजेस्ट टू दिस स्पीड असायला पाहिजे. मग याच्यापेक्षा क्लोजेस्ट स्पीड कोणता असेल तर 1500 RPM या ठिकाणी घेऊन चालेल का, नाही. का, कारण जर 1500 RPM आपण NS या ठिकाणी स्पीड घेतलं तर या ठिकाणी जी काही स्लिप आहे ती स्लिपची व्हॅल्यू या ठिकाणी खूप हाय होईल. जर या ठिकाणी क्लोजेस्ट ऑप्शन या ठिकाणी 960 RPM ला पाहायला गेलो तर तो कोणता दिसतोय 1000 RPM दिसतोय. म्हणजे या ठिकाणी जो काही NS असेल तो NS इज इक्वल टू किती असेल बघा 1000 RPM असेल. जर NS हा 1000 RPM असेल तर नंबर ऑफ पोल किती असतील तर नंबर ऑफ पोल इज इक्वल टू 6 असतील या केसमध्ये. ओके, ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची. नेक्स्ट क्वेश्चन आपण याच्यावरती महत्वाचा पाहूया. A 3-phase 20 HP 208 volt 60 Hz 6-pole star connected induction motor delivers 15 kilowatt at 5% of slip. Calculate the frequency of the rotor current. रोटर करंटच्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. म्हणजे आपल्याला माहिती असतो फॉर्म्युला रोटर करंटच्या फ्रिक्वेन्सीसाठी काय असतो तर जो काही FR आहे तो FR इज इक्वल टू S टाइम्स ऑफ F असतो. FR इज नथिंग बट द फ्रिक्वेन्सी ऑफ द रोटर करंट. काय असते ती स्लिप टाइम्स ऑफ द सप्लाय फ्रिक्वेन्सी असते. या ठिकाणी स्लिप दिलेला आहे का, दिलेला आहे. किती दिलेला आहे, डायरेक्टली स्लिप दिलेला आहे 5%, म्हणजे 5 डिवायडेड बाय 100 इंटू स्टेटरची सप्लाय फ्रिक्वेन्सी दिलेला आहे का, दिलेला आहे डायरेक्टली किती तर 60 हर्ट्झ इंटू 60 करा.
फोर आपल्याकडे आन्सर येईल काय येईल बघा 300 डिवायडेड बाय 100 विच इज इक्वल टू 3 हर्ट्ज. ही काय येईल बघा रोटर करंटची फ्रिक्वेन्सी येईल. ऑप्शन नंबर 4 वन इज द राईट आन्सर. ओके, म्हणजे या ठिकाणी जे काही मशीन आहे इंडक्शन मशीन आहे त्या इंडक्शन मशीन मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज काय पाहायला भेटली बघा. जो काही स्टेटर आहे ते स्टेटरची फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू 60 हर्ट्ज आहे, पण जो काही एफ आर आहे तो एफ आर इज इक्वल टू काय येतो बघा 3 हर्ट्ज येतोय. म्हणजे इंडक्शन मशीनच्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी सेम राहते का, तर फ्रिक्वेन्सी सेम राहत नाहीये. स्टेटरची फ्रिक्वेन्सी आणि रोटरची फ्रिक्वेन्सी या ठिकाणी काय राहते बघा डिफरंट राहते. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पण ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये असं आहे का, तर ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये असं नाही. ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी काय राहते बघा कॉन्स्टंट राहते. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. In an induction motor, the ratio of the power developed by the motor to the air gap power is 0.96. The percentage slip is. ओके, क्वेश्चन महत्वाचा आहे. या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, रेशिओ ऑफ पॉवर डेव्हलप्ड बाय द मोटर टू द एअर गॅप पॉवर. आता पॉवर डेव्हलप्ड आणि एअर गॅप पॉवर याच्यामध्ये रिलेशन काय असतं. फॉर एक्झाम्पल आपण एक जे काही पॉवर फ्लो इक्वेशन आहे त्या पॉवर फ्लो इक्वेशन बद्दल जर आपण विचार करायला गेलो, फॉर एक्झाम्पल हे इंडक्शन मोटरचं या ठिकाणी रोटर आहे. अरे ह्या रोटरला ही काय असेल बघा या ठिकाणी इनपुट पॉवर असेल आणि ही रोटरची काय असेल आउटपुट पॉवर असेल. या ठिकाणी होणारे रोटर कॉपर लॉसेस असतील. ओके, याच्यामध्ये रिलेशन काय असतं, जे काही रोटर इनपुट आहे त्याला आपण पीजी असं म्हणतो, इज इक्वल टू रोटर कॉपर लॉसेस इज इक्वल टू रोटरची आउटपुट पॉवर. रिलेशन काय असतं 1:1 -S. आणि रिलेशन कशामध्ये दिलेलं आहे, तर याने रिलेशन दिलेलं आहे आपल्याकडे रोटर पॉवर डेव्हलप्ड बाय द मोटर टू द एअर गॅप पॉवर. आता एअर गॅप पॉवर म्हणजेच या ठिकाणी रोटरची इनपुट पॉवर असते, त्यालाच आपण स्टेटरचं आउटपुट पॉवर असं म्हणतो. मग पॉवर डेव्हलप्ड काय असेल तर 1 - S डिवायडेड बाय इनपुट पॉवर काय असेल 1 असेल, विच इज इक्वल टू 0.96 दिलेला आहे. देअरफॉर 1 - S इज इक्वल टू 0.96. S इज इक्वल टू 0.04 येईल. जर पर्सेंटेज मध्ये आपण विचार केला, जर याला आपण 100 न मल्टिप्लाय केलं तर स्लिप किती येईल बघा 4% येईल. म्हणजे या केसमध्ये स्लिप किती असेल बघा 4% असेल. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. अगेन क्वेश्चन हा महत्वाचा आहे. क्वेश्चन हा कशावरती दिसतोय, तर क्वेश्चन हा रिलेटिव्ह स्पीड वरती दिसतोय. द स्पीड ऑफ द रोटर फील्ड फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू स्टेटर and with respect to rotor in a 50 hertz 4-pole induction machine running at a slip of 1% is. अच्छा, या ठिकाणी त्यांनी स्पीड विचारलेलं आहे कोणाचा, तर रोटर फील्ड फ्लक्स विचारलेलं आहे. आता रोटर फील्ड फ्लक्स जेव्हा जेव्हा फील्ड येईल, जेव्हा जेव्हा फ्लक्स येईल, तेव्हा तेव्हा गोष्ट लक्षात ठेवायची, तो ऑलवेज एनएस या स्पीड रोटेट करेल. तो एनएस किती असेल या केसमध्ये, जर 4 पोलची मशीन असेल 50 हर्ट्ज सप्लाय फ्रिक्वेन्सी असेल तर फक्त आणि फक्त 1500 RPM याच स्पीडने तो काय करेल रोटरचा फ्लक्स रोटेट करेल. विच इज इक्वल टू काय असेल स्टेटरच्या फ्लक्सचं या ठिकाणी स्पीड असेल. कारण रोटर फ्लक्स आणि स्टेटर फ्लक्स काय करतात, दोन्ही सेमच स्पीड रोटेट करतात. दोघांमधलं रिलेटिव्ह स्पीड काय असतं या ठिकाणी 0 असतं. आता फर्स्ट केस यांनी विचारलेले आहे स्पीड ऑफ रोटर फ्लक्स, स्पीड ऑफ रोटर फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू कुणाबद्दल विचारलेलं आहे, स्टेटर बद्दल विचारलेलं आहे. मग आता रोटर फ्लक्स कोणत्या स्पीड रोटेट करतो, तर एनएस या स्पीडनं. स्टेटर फ्लक्स स्टेटर कशाच्या स्पीड रोटेट करतं, जो काही स्टेटर आहे तो स्टेटर हा स्टेशनरी पार्ट आहे, त्याचं जे काही स्पीड असतं ते स्पीड काय असतं बघा 0 असतं. स्टेटरचं स्पीड 0 असतं, पण स्टेटरच्या फील्डचं स्टेटरच्या फ्लक्सचं स्पीड काय असतं एनएस असतं. फर्स्ट केस मध्ये एनएस काय येईल आपला रोटर फ्लक्सचा 1500 - 0 इज इक्वल टू 1500 RPM. हे पहिल्या केस मध्ये काय येईल बघा रिलेटिव्ह स्पीड येईल. दुसऱ्या केस मध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे रोटर फील्डचं स्पीड विथ रिस्पेक्ट टू रोटर या ठिकाणी विचारलेलं आहे. आता रोटर हा या ठिकाणी स्टेशनरी आहे का, तर नाही. तो काय करतोय एनआर या स्पीड रोटेट करण्याचं काम करतोय. रोटेटिंग फील्ड ऑफ रोटर काय करते, तर एनएस या स्पीड रोटेट करण्याचं काम करते. म्हणजे या दोघांमधला डिफरन्स आपल्याला घ्यावा लागेल. या ठिकाणी रिलेटिव्ह स्पीड काय असेल बघा एनएस - एनआर हे काय असेल या ठिकाणचं रिलेटिव्ह
स्पीड असेल. यांनी या ठिकाणी एनएस आपण कॅल्क्युलेट केलेला आहे, पण एनआर बद्दल काही स्ट्रेट फॉरवर्ड दिलेला आहे का? नाही. आपल्याला एनआरचं या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग आपल्याला माहिती असतो जो काही एनआर इज इक्वल टू काय असतो? 1 मायनस स्लिप टाइम्स ऑफ एनएस असतो. मग या ठिकाणी 1 मायनस स्लिप दिलेला आहे का? दिलेला आहे 1%, म्हणजे 1 डिवाइडेड बाय 100 विच इज इक्वल टू 0.01 इंटू एनएस आहे का? तर आहे. किती? 1500 आरपीएम विच इज इक्वल टू 1485 आरपीएम. हा काय आला बघा या ठिकाणचा एनआर आला, जो की रोटरचं स्पीड आलं. या केसमध्ये व्हॅल्यू ठेवा 1500 आरपीएम मायनस 1485 आरपीएम. Therefore, relative speed between rotor field with respect to rotor किती येईल बघा? 15 आरपीएम. हे या ठिकाणी काय येईल बघा? या दोघांमध्ये रिलेटिव्ह स्पीड येईल. ऑप्शन पाहिला तर फर्स्ट ऑप्शन गलत आहे. या ठिकाणी 1500 आरपीएम आहे, पण 1400 आरपीएम हे फक्त स्पीड ऑफ रोटर आहे. ऑप्शन नंबर सेकंड पण गलत आहे, थर्ड गलत, फोर्थ गलत. ऑप्शन नंबर फिफ्थ पहा, 1500 आरपीएम हे दोघांमध्ये रिलेटिव्ह स्पीड आहे आणि 15 आरपीएम हे या दोघांमध्ये रिलेटिव्ह स्पीड आहे. ऑप्शन नंबर 5 इज द राईट आन्सर असेल इन दिस केस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा? द इफेक्ट ऑफ ऍडिंग एक्सटर्नल रेजिस्टन्स इन द रोटर सर्किट ऑफ अ 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर. जो काही एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे तो एक्सटर्नल रेजिस्टन्स आपण कुठे ऍड करू शकतो? तर फक्त स्लिप रिंग इंडक्शन मोटर मध्येच ऍड करू शकतो. स्क्वेअर केज मध्ये करू शकतो का? तर नाही. हा एक्सटर्नल रेजिस्टन्स ऍड केल्यामुळे काय होईल? इनक्रीज स्टार्टिंग टॉर्क, डिक्रीज स्टार्टिंग टॉर्क, रिड्यूस स्टार्टिंग करंट, रिड्यूस मॅक्सिमम टॉर्क, इम्प्रूव्ह पॉवर फॅक्टर. याच्यापैकी काही गोष्टी होतील. तर जे काही स्टार्टिंग टॉर्क आहे ते स्टार्टिंग टॉर्क या ठिकाणी इनक्रीज होईल. डिक्रीज होणार आहे का? नाही. स्टार्टिंग करंट या ठिकाणी काय होईल? रेजिस्टन्स ऍड केल्यामुळे रिड्यूस होईल. रिड्यूस मॅक्सिमम टॉर्क होईल का? नाही. मॅक्सिमम टॉर्क याचा काही संबंध नाहीये. म्हणजे रेजिस्टन्स वरती हे काय आहे बघा? इंडिपेंडेंट आहे. अगेन रेजिस्टन्स ऍड केल्यामुळे पॉवर फॅक्टर ऍट द स्टार्टिंग काय होईल बघा? इम्प्रूव्ह होईल. म्हणजे 1, 3 आणि 5 करेक्ट आहेत. 1, 3 आणि 5. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. A properly centered center 0 galvanometer is connected to the rotor circuit of 6-pole 50 Hz wound rotor induction motor. If the galvanometer makes 90 complete oscillation in 1 minute, calculate the rotor या ठिकाणी स्पीड विचारलेला आहे. रोटर स्पीड विच इज इक्वल टू एनआर यांनी या ठिकाणी विचारलेला आहे. आता या ठिकाणी 6 पोलची मशीन दिलेली आहे. एनएस इक्वल टू किती असेल? 120 इंटू एफ किती आहे? 50 हर्ट्स आहे. किती आहे? तर 50 हर्ट्स आहे. डिवायडेड बाय 6. याचं सिम्प्लिफिकेशन करा. आपल्याकडे एनएस ची व्हॅल्यू येईल 1000 आरपीएम येईल. आता याने स्पीड कोणाचं विचारलेलं आहे? तर स्पीड हे विचारलेलं आहे रोटरचं स्पीड विचारलेलं आहे. मशीन कोणती आहे? इंडक्शन मोटर आहे का इंडक्शन जनरेटर आहे? ओके, या ठिकाणी इंडक्शन मोटर आहे. आता जर ही इंडक्शन मोटर असेल तर इंडक्शन मोटरच्या केसमध्ये येणार हा ऑलवेज काय असेल बघा? लेस दॅन एनएस असेल. आता एनएस ची व्हॅल्यू ही काय आहे? 1000 आरपीएम आहे. आता एनएस ची व्हॅल्यू या ठिकाणी 1000 आरपीएम आहे, तर कुठे इथं आहे? या 1000 पेक्षा रोटरचा स्पीड कसा असायला पाहिजे? नक्कीच कमी असायला पाहिजे. याच्यामध्ये स्पीड कमी असलेला फक्त या ठिकाणी एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 3, आणि जे की या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. याचं फर्दर सिम्प्लिफिकेशन करण्याची सुद्धा गरज नाहीये, कारण मोटरच्या केसमध्ये येणार हा ऑलवेज काय असेल बघा? लेस दॅन एनएस असेल. जर याचा आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं असेल तर सिम्प्लिफिकेशन करू शकतो. कसं? या ठिकाणी आपण रोटर करंटची फ्रिक्वेन्सी या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. कशी कॅल्क्युलेट करू शकतो? जे काही एफ आर आहे तो एफ आर इज इक्वल टू नंबर ऑफ ऑसिलेशन. किती आहेत ऑसिलेशन याच्यामध्ये? 90 कम्प्लीट ऑसिलेशन आहेत. पर कशा आहेत? मिनिट आहेत. म्हणजे या ठिकाणी मिनिट मध्ये किती सेकंद असतील? 60 असतील. ओके, म्हणजे 90 डिवायडेड बाय 60, 90 डिवायडेड बाय 60 इज इक्वल टू काय बघा? 1.5 हर्ट्स ही काय बघा? रोटर करंटची फ्रिक्वेन्सी येईल. या रोटर करंटच्या फ्रिक्वेन्सी आपल्याला स्लिप कॅल्क्युलेट करता येईल का? तर येईल. कशी? आपल्याला माहिती असतो फॉर्म्युला एफ आर इज इक्वल टू एस टाइम्स ऑफ एफ. देअरफॉर एस इज इक्वल टू एफ आर किती आहे? तर एफ आर आहे आपल्याकडे 1.5 डिवाइडेड बाय फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्स ही फ्रिक्वेन्सी आहे. जर सिम्प्लिफाय केलं तर एस येईल आपल्याकडे 0.03 येईल. ही जी काही स्लिप आहे ती स्लिप आली आपल्याकडे. आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. एनआर इज इक्वल टू 1 मायनस स्लिप किती आहे? तर स्लिप आहे 0.03 इंटू एनएस किती आहे? एनएस इज इक्वल टू 1000. याचं सिम्प्लिफिकेशन करा. 1 मायनस 0.03 इंटू 1000.
आपल्याकडे आन्सर येईल अगेन 9670 RPM, जो की या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 आहे. याचं सोल्युशन करण्याची सुद्धा गरज नव्हती, कारण या ठिकाणी स्ट्रेट फॉरवर्ड ठिकाणी एमसीक्यू विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, the tendency of the induction motor to run at a stable speed as low as 1/7 of its normal speed and being unable to pick up its normal speed is known as. बघा, जे काही इंडक्शन मशीन आहे ते इंडक्शन मशीन काय करते बघा, रोटेट करण्याचा प्रयत्न करते, पण कुठं 1/7 ऑफ इट्स नॉर्मल स्पीड. हे जे काही मशीन अशा पद्धतीने रोटेट करते, पण ह्या रोटेशनला ती कशी असते बघा, स्टेबल असते. या जे काही मशीनची टेंडन्सी त्या मशीनच्या टेंडन्सीला आपण काय म्हणतो बघा, क्राउलिंग इफेक्ट असं म्हणतो. हा कशामुळे येतो, तर जे काही रोटरचे स्लॉट आहेत आणि जे काही स्टेटरचे स्लॉट्स आहेत, जर ते आपण इक्वल केले तर त्याच्यामुळे हा इफेक्ट या ठिकाणी येतो. हा इफेक्ट कधी असतो, तर हा इफेक्ट फक्त आणि फक्त रनिंगच्या कंडिशन मध्ये असतो. हा स्टार्टिंगला असतो का, तर नसतो. हा झाला क्राउलिंग बद्दल. आता आपल्याला क्लॉगिंग बद्दल माहिती पाहिजे. क्लॉगिंग ही टेंडन्सी आहे मशीनची की या ठिकाणी स्टार्ट होण्यापासून अपोज करते. मग हा इफेक्ट कुठं असेल, तर हा इफेक्ट असेल स्टार्टिंग मध्ये. याच्यामध्ये काय होतंय, या ठिकाणी जे काही स्टेटर आहे, जे काही रोटर आहे, त्याच्यामधले जे काही टीथ आहेत, त्या टीथ मध्ये काय होतं बघा, मॅग्नेटिक लॉकिंग होतंय. याला आपण म्हणतो क्लॉगिंग इफेक्ट. क्लॉगिंग इफेक्ट ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग आणि क्राउलिंग इफेक्ट ऍट द टाइम ऑफ द रनिंग कंडिशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. A three-phase induction motor is running at 4% of slip. If the input to the rotor is 1000 watt, then the mechanical power developed by the motor will be. अच्छा, या ठिकाणी काय काय दिलेलं आहे बघा, रोटरच्या या ठिकाणी जे काही पॉवर फ्लो इक्वेशन, त्या पॉवर फ्लो इक्वेशन वरती या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. या ठिकाणी मोटरचं इनपुट दिलेलं आहे, जो काही पीजी आहे तो पीजी या ठिकाणी दिलेला आहे. रोटरचे कॉपर लॉसेस दिलेले आहेत का, तर नाही दिले. आणि रोटरचं आउटपुट या ठिकाणी विचारलेलं आहे आपल्याकडे PMD असं म्हणूया. मग आपल्याकडे या ठिकाणी रिलेशन माहिती असतं, PG as to PCU as to PMD which is equal to 1 as to S as to 1 minus S. यावर आपल्याला काय काय व्हॅल्यू दिलेल्या आहेत, आपल्याला दिलेलं आहे रोटरचं इनपुट दिलेलं आहे आणि विचारलेलं काय आहे, मेकॅनिकल डेव्हलप्ड पॉवर या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे रोटर आउटपुट पॉवर, रोटर आउटपुट divided by rotor input is equal to 1 minus S divided by 1. ओके, हे कशावरून आलं, तर हे 1 minus S इथून आलं आणि हे 1 कुठून आलं, तर रोटरचं इनपुट इथून आलं. हे रोटरचं आउटपुट कुठं आहे, इथं आहे. हे रोटरचं इनपुट कुठं आहे, इथं आहे. यावरून therefore रोटर आउटपुट पॉवर इज इक्वल टू 1 minus S, स्लिप किती दिलेला आहे, 4 दिलेला आहे, 0.04 into डिवाइडेड बाय 1 करा, इंटू या ठिकाणी रोटर इनपुट दिलेला आहे, काय दिलेला आहे, किती 1000. याचं सिम्प्लिफिकेशन करा, आन्सर येईल 1 minus 0.04 into 1000. जरी केलं तर आपल्याकडे आन्सर येईल किती येईल, 960 RPM इज द 960 वॅट. हे या ठिकाणी काय येईल बघा, रोटर जे काय रोटर आहे ती रोटरला डेव्हलप केलेली पॉवर असेल. ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राइट आन्सर इन दिस केस. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, अ 6 पोल 50 हर्ट्ज 3 फेज इंडक्शन मोटर इज रनिंग ॲट 950 RPM and has a rotor copper loss of 5 kilowatt. The rotor input is, again question हा सेम पॉवर फ्लो इक्वेशन वरतीच आहे. या ठिकाणी रोटरचं या ठिकाणी येणार दिलेला आहे आणि रोटर कॉपर लॉसेस ऑफ 5 किलोवॅट दिलेले आहेत. रोटरचं या ठिकाणी इनपुट दिलेलं आहे. मशीन किती पोलची आहे, तर 6 पोलची मशीन आहे. जर 6 पोलची मशीन असेल तर NS इज इक्वल टू काय असेल, 1000 RPM असेल. का, कारण याचं सिम्प्लिफिकेशन जर केलं तर एवढंच येणार आहे. कशावरून, 50 हर्ट्जची फ्रिक्वेन्सी आहे, 6 पोलची मशीन आहे याच्यावरून. यावर आपल्याला स्लिप कॅल्क्युलेट करता येईल का, स्लिप इज इक्वल टू NS मायनस NR डिवाइडेड बाय NS. याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवल्या तर स्लिपची व्हॅल्यू आपल्याकडे येईल इझिली 1000 मायनस 950 डिवाइडेड बाय 1000. स्लिप आपल्याकडे येईल किती बघा, स्लिप इज इक्वल टू 0.05 विच इज इक्वल टू 5% आपल्याकडे काय आले बघा, स्लिप आली. आपल्याकडे रोटरचं या ठिकाणी इनपुट विचारलेलं आहे आणि दिलेलं काय आहे, तर रोटर कॉपर लॉस आपल्याकडे दिलेला आहे. मग आपल्याकडे रिझल्ट फॉर्म्युला काय महत्वाचा असतो, आपल्याकडे फॉर्म्युला असतो रोटर कॉपर लॉस डिवाइडेड बाय रोटर इनपुट डिवाइडेड बाय रोटर इनपुट इज इक्वल टू रोटर कॉपर लॉस काय असतात, यस डिवाइडेड बाय रोटर इनपुट काय असेल, 1 असेल. हा फॉर्म्युला कुठून आला, तर 1 as to S as to 1 minus S.
म्हणजेच या ठिकाणी पीजी ॲज टू PCU ॲज टू PMD याच्यावरून हा फॉर्म्युला आलेला आहे. आपल्याला विचारलेलं काय आहे तर रोटार इनपुट या ठिकाणी विचारलेलं आहे. म्हणजे देअरफॉर रोटार इनपुट इज इक्वल टू रोटार कॉपर लॉस डिवायडेड बाय यस करावं लागेल. रोटर कॉपरला दिलेला आहे का किती दिलेला आहे किती 5 किलोवॅट डिवायडेड बाय स्लिप किती आहे 0.05. याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याकडे आन्सर येईल 100 किलोवॅट. हे काय असेल बघा या ठिकाणचं रोटार इनपुट असेल. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर इन दिस केस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. A three-phase induction motor operating at slip of 5% develops 20 kilowatt of rotor power output power. What is the corresponding rotor copper losses in its operating condition? आता रोटर कॉपर लॉसेस त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. अगेन फॉर्म्युला सेमच, रोटार कॉपर लॉसेस डिवायडेड बाय या ठिकाणी पॉवर डेव्हलप केलेली आहे तिनं म्हणजे रोटार आउटपुट पॉवर. रोटर आउटपुट इज इक्वल टू काय असेल रोटर कॉपर लॉसेस किती असतात यस असतात डिवाइडेड बाय रोटर कॉपर आउटपुट पॉवर किती असते 1 मायनस एस असते. याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा. देअरफॉर रोटार कॉपर लॉसेस इज इक्वल टू एस दिलेला आहे का दिलेला आहे किती 5% म्हणजे 0.05 डिवायडेड बाय 1 मायनस 0.05 इनटू या ठिकाणी काय होईल रोटारचं आउटपुट होईल ते किती आहे या केसमध्ये तर 20 किलोवॅट आहे. याच्यामध्ये जर याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर 0.05 डिवायडेड बाय 1 मायनस 0.05 इंटू 20 किलोवॅट केलं तर आपल्याकडे आन्सर येईल 1.05 किलोवॅट. याच्यामध्ये ऑप्शन कशामध्ये दिलेत सगळे वॅट मध्ये दिलेत विच इज इक्वल टू 1050 वॅट. म्हणजे ऑप्शन कोणता असेल बघा ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर असेल या केसमध्ये. Next question, the approximate efficiency of the three-phase 50 Hz 4-pole induction motor running at 1350 RPM. आता जेव्हा वर्ड हा अप्रॉक्सिमेट इफिशियन्सी बद्दल आलेला असेल तर अप्रॉक्सिमेट इफिशियन्सी इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल जनरल पर्पज मध्ये विचार केला आपण हे मशीनचं रोटर आहे. या रोटरला आपण इनपुट पॉवर देतो त्याला आपण पीजी असं म्हणतो रोटर इनपुट पॉवर. या ठिकाणी पीएमडी असं म्हणतो. या ठिकाणी त्याचे कॉपर लॉसेस पीसीयू असं म्हणतो. याचं रिलेशन काय असतं तर याचं रिलेशन असतं 1:1 मायनस एस. where 1 is nothing but the rotor input, 1 minus s is nothing but the rotor's output. Efficiency काय असते efficiency is equal to मशीनचं आउटपुट डिवायडेड बाय मशीनचं इनपुट which is equal to काय असते 1 minus s divided by 1 which is equal to 1 minus s. म्हणजे मशीनची जी काय अप्रॉक्सिमेट इफिशियन्सी आहे ती अप्रॉक्सिमेट इफिशियन्सी काय असते बघा इज इक्वल टू 1 मायनस एस. आता हे जे काय 1 मायनस एस आहे त्या 1 मायनस एस ला आपण लिहू शकतो विच इज इक्वल टू एनआर डिवायडेड बाय एनएस. हे कुठून आलं तर आपल्याला इक्वेशन माहिती असतं एनआर इज इक्वल टू 1 मायनस एस टाइम्स ऑफ एनएस. यावरून हा एनएस ला काय केलं इथं घेतलं तर या ठिकाणी 1 मायनस एस इज इक्वल टू एनआर डिवायडेड बाय एनएस हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला भेटत असतो. याच्यावरून अप्रॉक्सिमेट इफिशियन्सी इज इक्वल टू एनआर दिलेला आहे 1350. मशीन अगेन 50 हर्ट्जची आहे. नंबर ऑफ पोल 4 आहेत. एनएस काय असेल 1500 आरपीएम असेल. म्हणजे 1350 डिवायडेड बाय 1500 केलं इंटू याला जर 100 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याकडे आन्सर येऊन जाईल. किती येईल आन्सर या केसमध्ये तर आन्सर येईल आपल्याकडे 90%. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर होईल या केसमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे at the low values of the slip the torque of an induction motor is. जर स्लिपची व्हॅल्यू ही लो असेल स्लिप जर या ठिकाणी लो असेल एस जर या ठिकाणी लो असेल तर जो काही टॉर्क आहे या केसमध्ये तो टॉर्क काय असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्लिप असतो. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्लिप. जर या ठिकाणी स्लिपची व्हॅल्यू या ठिकाणी हाय स्लिपची व्हॅल्यू हाय कुठं असेल इफ स्लिप इज इक्वल टू हाय असेल कुठं असेल तर हेवी लोडच्या केसमध्ये का कारण येणार त्या केसमध्ये काय असेल कमी असेल. तर या केसमध्ये जो काही टॉर्क आहे तो टॉर्क कसा असेल इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्लिप असेल. ओके. Which of the following method of the starting is required for the induction motor of high rating? जे काही स्टार्टिंग मेथड आहे त्या स्टार्टिंग मेथड कोणत्या आहेत इंडक्शन मोटरची रेटिंग हाय असेल तर हाय रेटिंगच्या केसमध्ये जनरली आपण काय करतो बघा ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरला या ठिकाणी प्रिफर करतो. या स्टार्टिंग मेथड बद्दल थोडंसं महत्वाचं याच्यामध्ये कॉमन मेथड आहेत. डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर असेल स्टेटर रेजिस्टन्स असेल ऑटो ट्रान्सफॉर्मर असेल स्टार डेल्टा असेल आणि रोटार रेजिस्टन्स असेल. मग यापैकी 1 नंबर पासून 4 नंबरच्या मेथड ह्या दोन्ही मशीनला काय आहेत बघा
ऍप्लिकेबल आहेत. पण मेथड नंबर जी काय 5 आहे ती 5 इट इज ऍप्लिकेबल ओनली फॉर द स्लिप रिंग इंडक्शन मोटर. ओके, ही कोणाला आहे? फक्त स्लिप रिंग इंडक्शन मोटरला आहे, कारण स्क्विरल केज इंडक्शन मोटर मध्ये अशा कोणत्याही पद्धतीचे प्रोव्हिजन नसतं की त्याच्यामध्ये आपण काय करूया, एक्सटर्नल रेजिस्टन्स या ठिकाणी ऍड करूया. इफ एनी वन ऑफ द फर्स्ट फोर मेथड is used for the starting squirrel cage motor depending upon the size of motor. स्लिप रिंग इंडक्शन मोटर जी काय असेल ती काय करतो आपण जनरली स्टार्ट करतो बाय युजिंग द रोटर रेजिस्टन्स. स्टार्टिंगच्या माध्यमातून आपण काय करतो, स्लिप रिंग इंडक्शन मोटर यूज करतो. फॉर हाय रेटिंगच्या मशीन साठी आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरचा यूज करूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे रिडक्शन इन द सप्लाय व्होल्टेज बाय 10% will change the torque of an induction motor is. जो काही सप्लाय व्होल्टेज आहे तो सप्लाय व्होल्टेज काय करतो 10% न या ठिकाणी रिड्यूस करण्याचं काम करतोय. म्हणजे V2 इज इक्वल टू 0.9 टाइम्स ऑफ V1 आहे. आपल्याकडे इंडक्शन मशीन मध्ये फॉर्म्युला माहिती असतो, जो काही टॉर्क असतो टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सप्लाय व्होल्टेजचा स्क्वेअर असतो. यानुसार T2 डिवायडेड बाय T1 जर केलं तर काय होईल बघा, 0.9 V1 डिवायडेड बाय V1 चा काय होईल बघा, होल स्क्वेअर होईल. ओके, म्हणजे या ठिकाणी T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू काय होईल बघा, 0.81 या ठिकाणी होईल. म्हणजे T2 इज इक्वल टू 0.81 टाइम्स ऑफ T1 होईल. म्हणजे जे काही टॉर्क आहे ते टॉर्क काय होईल बघा, या ठिकाणी रिड्यूस होताना दिसतंय. मग कसं रिड्यूस होईल या केसमध्ये, जर आपण या ठिकाणी टॉर्क रिडक्शन किती झालं ते कॅल्क्युलेट करायला गेलं, यासाठी फॉर्म्युला काय असेल, पर्सेंटेज चेंज इन टॉर्क इज इक्वल टू इनिशियल टॉर्क किती होतं 1 होतं, नंतर रिड्यूस किती झालं बघा 0.81 न रिड्यूस झालं. इनिशियल किती होतं 1 इंटू काय करा 100 करा, म्हणजे 1 मायनस 0.81 डिवायडेड बाय 1 इंटू 100 केलं तर आपल्याकडे काय येईल बघा, पर्सेंटेज चेंज येईल किती, तर अप्रॉक्सिमेट 19% येईल. ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर. हे कुठून आलं, तर इनिशियल टॉर्क T1 मायनस T2 डिवायडेड बाय T1 केलं. याच्यावर हा फॉर्म्युला आपल्याकडे महत्वाचा असतो, लक्षात ठेवायचा. नेक्स्ट क्वेश्चन याच्याबद्दल आपण पाहूया. द स्पीड ऑफ द स्क्विरल केज मोटर कॅन बी चेंज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. आता स्क्विरल केज इंडक्शन मोटरचं जे काही स्पीड आहे ते स्पीड या ठिकाणी आपण चेंज करू शकतो. जनरली स्पीड चेंजिंगच्या मेथड कोणत्या आहेत, NS इज इक्वल टू 120 F डिवायडेड बाय P. मग या ठिकाणाहून आपण फ्रिक्वेन्सी चेंज करू शकतो, त्यानंतर नंबर ऑफ पोल चेंज करू शकतो, त्यानंतर जी काही स्लिप आहे ती आपण स्लिप या ठिकाणी काय करू शकतो, व्हॅरी करू शकतो. कुठून, तर NR इज इक्वल टू 1 मायनस S टाइम्स ऑफ NS. या स्लिपच्या माध्यमातून आपण स्पीड कंट्रोल चेंज करू शकतो. अशा पद्धतीचे इंडक्शन मशीनच्या स्पीड कंट्रोलच्या मेथड असतात. पण या ठिकाणी जी काही पोल चेंजिंगची मेथड आहे ती पोल चेंजिंगची मेथड फक्त ऍप्लिकेबल असते कोणासाठी, तर स्क्विरल केज इंडक्शन मोटरसाठी. का, कारण जे काही स्टेटरचे पोल आहेत ते स्टेटरचे पोल रोटर मध्ये ऑटोमॅटिक इंड्यूस होतात. कुणाच्या केसमध्ये, तर स्क्विरल केज इंडक्शन मोटरच्या केसमध्ये. म्हणून जनरली आपण स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा स्पीड चेंज करतो बाय चेंजिंग द नंबर ऑफ पोल्स इन द स्टेटर. पण स्लिप रिंग इंडक्शन मोटरच्या केसमध्ये असं आहे का, तर स्लिप रिंग इंडक्शन मोटरच्या केसमध्ये असं नाही. स्लिप रिंग इंडक्शन मोटरचे जे काही पोल आहेत ते पोल आपल्याला ठिकाणी काय करावे लागतील, मॅन्युअली चेंज करावे लागतील. जेवढे पोल स्टेटर मध्ये असतील तेवढेच पोल आपल्याला काय करावे लागतील, स्टेटर मध्ये ठेवावे लागतील. तरच मशीनचं या ठिकाणी काय होईल बघा, ऑपरेशन होईल. ओके, म्हणजे स्क्विरल केज इंडक्शन मोटरचं स्पीड आपण चेंज करतो बाय चेंजिंग द नंबर ऑफ पोल इन द स्टेटर. आता या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 बघा, बाय इन्स्टॉल अ रेजिस्टन्स इन द रोटर सर्किट. हे पॉसिबल आहे का स्क्विरल केज इंडक्शन मोटर मध्ये, नाही. हे पॉसिबल कुठं आहे फक्त, तर स्लिप रिंग इंडक्शन मोटर मध्ये या ठिकाणी पॉसिबल आहे, कारण या ठिकाणी काय आहेत, ब्रशेस आहेत. तसं स्क्विरल केज इंडक्शन मोटर मध्ये कोणत्याही पद्धतीचे ब्रशेस नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहूया. इन अन इंडक्शन मोटर द फेनॉमेनॉन ऑफ मॅग्नेटिक लॉकिंग बिटवीन द स्टेटर अँड रोटर इट इज कॉल्ड एज. जे काय मॅग्नेटिक लॉकिंग आहे ते मॅग्नेटिक लॉकिंगच्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणतो, तर क्वाकिंग असं म्हणतो. हा कधी होतो, तर ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग ऑफ द मशीनला होतो. मशीनला काय करतो, स्टार्ट होण्यापासून हा रिफ्यूज करतो, त्यालाच आपण काय म्हणतो बघा, क्वाकिंग असं म्हणतो. क्राउलिंग काय करतो, तर मशीनला 1/7 ऑफ इट्स नॉर्मल स्पीड करण्याचा प्रयत्न करतो. हा कुठं असतो, तर ऍट रनिंग स्पीड मध्ये असतो. ओके, या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which of the following starter is not used for the starting of an induction motor. इंडक्शन मोटरसाठी खालीलपैकी कोणता स्टार्टर यूज करत नाही येत,
ऑप्शन नंबर फर्स्ट आहे 2 पॉईंट असेल, त्यानंतर डायरेक्ट ऑनलाईन असेल, ऑप्शन नंबर 3 आहे ऑटो ट्रान्सफॉर्म स्टार्टर असेल, ऑप्शन नंबर 4 असेल स्टार डेलर स्टार्टर असेल. आता डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर आपण यूज करतो, ऑटो ट्रान्सफॉर्म यूज करतो, स्टार डेल्टा यूज करतो. जो काही 2 पॉईंट स्टार्टर आहे तो 2 पॉईंट स्टार्टर आपण या ठिकाणी यूज करत नाहीये. म्हणजे या केसमध्ये याचं करेक्ट आन्सर काय असेल, तर हा जो काही 2 पॉईंट स्टार्टर आहे तो 2 पॉईंट स्टार्टर आपण इंडक्शन मशीनच्या केसमध्ये यूज करत नाहीये. अशा पद्धतीने आपण जे काही 3 फेज इंडक्शन मशीन आहे त्या 3 फेज इंडक्शन वरती इम्पॉर्टंट एमसीक्यूचं डिस्कशन केलेलं आहे. ओके, सेशन आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा, लाईक बटनवर क्लिक करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण या ठिकाणी